शेलार आपण पाहताय भारत न्यूज मराठी एचडी. चर्चा तर होणारच या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाचे प्रस्तुत करता रेड लेबल नॅचरल केअर इन असोसिएशन विथ वैशाली कॅटरर्स अँड डेकोरेटर्स, गो पावर्ड बाय योग प्राण विद्या सेंटर. आणि आज आपण धाराशिवच्या शहापूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि सध्या आपल्या सोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. निंबाळकर साहेब, माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न असेल, टोटली महाराष्ट्रामध्ये कमळ फुलतंय, मग तुमच्या शहापूरमध्ये, तुमच्या धाराशिवमध्ये मशाल पेटणार का? तुमचं काय मत आहे? आमच्याकडे मशाल लोकसभेला बी चांगली पेटलेली आहे, विधानसभेला बी चांगली पेटलेली आहे. फक्त अर्थकारणामुळे नगरपालिकेत आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. पण ज्या नगरपालिकेत निवडणुका सुद्धा होत नव्हत्या, कायम बिनविरोध असायची तुळजापूरची नगरपालिका, तिथं आमच्या लोकांनी लढत दिली. प्रामाणिक पर्याय अमरभैया मगरांच्या रूपाने आम्ही दिला होता. आमचे 5 नगरसेवक आज त्या नगरपालिकेत महाविकास आघाडीचे गेलेले आहेत आणि आमचा पराभव केवळ 800 मताच्या फरकानं त्या ठिकाणी झालेला आहे. 800 मतं जर बदलली असती तर आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाला असता. असो, पण एका पराभवानं आम्ही खचून जाणारे नाहीत. सर्वसामान्य लोकांची साथ आमच्या पाठीमागे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही कायमस्वरूपी 5 वर्ष उपलब्ध आहेत आणि त्यांच्या साथीवर, त्यांच्या आशीर्वादावर निश्चितपणे जिल्हा परिषदला मशाल धगधगती पेटणार म्हणजे पेटणार. तुम्हाला पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने या ठिकाणी पुण्याचा उमेदवार आणलेला आहे, ज्याला मागणींचा राईट हँड असं म्हटलं जातं. मला सांगा, या ठिकाणी त्यांना तुमचे धाराशिवकर म्हणा, शहापूरकर म्हणा, त्यांना घरचा आहेर देतील का? आणि अशा कुख्यात गुंडांना या ठिकाणी उमेदवारी देऊन या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केलाय का? तुमचं यावरती काय मत आहे? सर्वसामान्य लोक आमचे अतिशय सुज्ञ आहेत. उमेदवार बघून मतदान करतात आणि प्रत्येकाचं आचरण, प्रत्येकाचं वागणं सामान्य माणसाला माहिती आहे. लोक मतदानाच्या रूपाने दाखवून देतील. मला वाटतं शब्दात बोलण्यापेक्षा मतातून दाखवून. शिवसेनेच्या किती जागा येतील? उभाटा गटाच्या किती जागा येतील? मी भविष्यवाणी करायला आणि लोकांच्या मताचा माज दाखवणारा मी पुढारी नाही. लोकमत मानणारा माणूस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिलाय. झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या मताची किंमत एकच आहे आणि अँटिलिया बंगल्यात राहणाऱ्या अंबानीच्या सुद्धा मताची किंमत एकच आहे. त्यामुळे सामान्य माणसानं जर ठरवलं तर ओमराजे सुद्धा 3,29,846 मतानं खासदारकीला निवडून येऊ शकतो. हे या प्रामाणिक मतदारसंघानं दाखवलंय. त्यामुळे निश्चितपणे इथल्या सामान्य जनतेवर, भले आम्ही गरीब असू पण आम्ही स्वाभिमानी आहेत आणि त्यांचा स्वाभिमानी बाणा. कारण ओमराजे निंबाळकर हा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना माझ्या मतदारसंघातला माणूस महाराष्ट्रात कुठेही गेला तर त्या माणसाचं नाव ओमराजे निंबाळकर म्हणल्याच्या नंतर स्वाभिमानानं वर जातंय. ह्याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट दुसरी असू शकत नाही आणि जनता त्याच्यामुळं निश्चितपणे आमच्या पाठीशी राहील. ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भरघोस मताने आमचे उमेदवार विजयी करून देतील. निश्चितच या ठिकाणी चर्चा तर होणारच. मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. पाहत राहा नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नवकोऱ्या टीव्ही चॅनेल भारत न्यूज मराठी. आणि हो, आता आपला भारत न्यूज मराठी एचडी 24 प्रादेशिक भाषांमधून प्रसारित होतोय, तेव्हा आमच्या 24 प्रादेशिक भाषांचा देखील तुम्ही अवश्य लाभ घ्या.